तर चाललो मी आणि आता व्हिडिओ बनवायलो आणि इथून बी इथे बसलाय. जाऊ का? हाय काय मस्त हाय रायडिंगला चाललो मी बेस्ट ऑफ लक. एक्सेस तर आहे एवढं काय विषय. जातो पहिला गाडी खाली माझी. बाई व्हिडिओ ना पळायला लागलेत फुल, म्हणजे जी अपेक्षा आहे ना ते पळायला लागलेत. तर त्यामुळे थोडंसं जास्त करायला होता व्हिडिओ आणि आता करणार नव्हतो, पण आता मी तुम्हाला करून टाकतो करायला. आपली गाडी इथं आहे. कुठे आपली हायाबुसा कुठे गेली? इथेच लावलं होतं की रे. हां इथं ही आहे. तर जाऊ. मगाशी व्हिडिओ करा म्हणलेलो पण चार्जिंग नव्हती, त्यामुळं करू शकतो. आता कशात थांबलं मग? आता चार्जिंग वगैरे सगळं आहे ना. चालू करा. चला स्टार्ट. तर आता मला जायचं आहे 7 रस्त्याला. तिथं टाकलो फोटो करायला. त्यांचा फोन आला होता आणि मग येतो म्हणलो 5 मिनटात. आणि 5 मिनटाचा व्हिडिओ मला तुम्हाला 10-15 मिनटाचा व्हिडिओ बनतं, मला तर माहीतच आहे. त्यामुळं काय विषय नाही सांगायचा. आणि पहिला तर व्हिडिओ बनतो घेतो. भैसा रिक्षावाला कॉप कट केला तू, म्हणजे जाऊ दिला जालिम दिल्या. मला काय करायचं? हां पहिला फोटो घ्यायचा आहे. फोटोचं फोन होता आहे त्याला फोटो घेतो. मग अजून इनो घ्यायचं थोडंसं. पाकिटं पाहिजे शिल्लकमध्ये असतात ना, त्यामुळं जरा ठेवावं लागतं. तर ते करायचं आहे. समोरून ऑटो चालवर येते सध्या. धंदे ना कसले बे तू. अरे ढकल रे. आयला बघितलं ना रॉंग साईड चाललं आहे. पण पेट्रोल संपलं आहे, मग थोडंसं समजून घ्यायला पाहिजे. आणि पेट्रोल संपलं त्याचं ते त्यामुळे सॉरी ते म्हणाले. तर झालं. दुकान आलं आहे जवळच आता. के राज फोटो स्टुडिओ आलं जवळ. तिथून बघू लेअर बरोबर लेअर. हां मग त्यानंतर इनो घ्यायचं विसरू नको फक्त. मी काय म्हणतो इथंपर्यंत आलो तर ते साई सुपरचं पण काम करूनच जावा म्हणालो, म्हणजे परत यायला नको राहू. कसलं काय पूर्ण बदलला. अरे इंडिकेटर लावायचं यार. इंडिकेटर लावा यार. कसं करता यार खरंच. इंडिकेटर दिलेले असेल गाडीमध्ये, त्याचे पण पैसे घेतलेले असतात ना आपल्याकडनं गाडीवाले. त्यांचं घ्यायचं ना. हायब्रिड हायक्रॉस. भाई गाडी सारखं दिसायला मला. बहुतेक गाडी घरापाशी येणार असं वाटायला हायक्रॉस, कारण की सारखं दिसतं मला. दिवसात ना 2दा तर आरामात दिसते. भाई आलं आपलं दुकान. जास्त पुढे जाईल. बापरे काय किती जवळ जायचं आहे का? आहे का नाही पद्धत? तर बोललं तर परत येणार राहावं येतं. काका गाडी काढते आणि मग लावते गाडी. पण गाडी ही लईच हळू काढायला एक त्यांना. जाऊ दे यार फक्त काढा पटकन. काढायचं गाडी काढा लवकर. गर्दी कसलं बघायला यार. जातो चालू. हां पेमेंट केलं फक्त घ्यायचं. फोटो संदीप. हां छोटे त्यांना माहिती. हां सगळं झालं फक्त घ्यायचं. हां ते पावती तुमच्याकडे होते का? बिल पाहिजे ना. असं मला बिल दाखवावं लागतं ना. GST बिल द्या.
हां म्हणजे आहे ना. तसं बघायला गेलं तर एक रेग्युलर दुकान असेल तर बिल द्यायला पाहिजे यार. काय बाबा बिल देऊ शकत नाही तसं, फक्त GST बिल नाही. पण म्हणजे एक रेग्युलर दुकान आहे आता नॉर्मली, ते पण आम्ही मागितल्यावर दिलेत GST बिल. काय म्हणजे आता नॉर्मली दुकान जे असतात त्याने बिल देतातच ना, काय बी सामान वगैरे घेतलं तर. म्हणजे कागदावर तर लिहून देत नसेल तर तसं काय नाही आहे म्हणतात त्यांच्यावर. नाही आम्ही देतच नाही. अरे पण असं नसतं यार, म्हणजे असं नसतं यार. म्हणजे बिल द्यायलाच पाहिजे ना. कस्टमर जोपर्यंत मागत नाही तोपर्यंत देतच नाही. काय असतं की ते बिलच्या मागं नुसतं शॉर्टवर शॉर्ट करणार आहेत सगळे. जोपर्यंत मागत नाही तोपर्यंत देत नाही. अवघड आहे बघा माणसांचं. हे बघा कालच सांगितलं मी तरी, फाक टाकत जा रिवर्स फर्स्ट मागची बरं परत दिसली बघ आहे क्रॉस. म्हणलो की नाही सारखं दिसती गाडी मला ती. बहुतेक मला वाटायला आहे गाडी येणार आहे आपल्याकडं सारखं येते, पण तसं नाही आहे. मी सारखं त्याचा विचार करते आमच्या गाडी. तुम्ही सारखं त्या गोष्टीचा विचार केला ना तर तीच गोष्ट तुम्हाला दिसते. म्हणून असं म्हणते का कुठलं सायन्स फिजिक्स काय असतं मग तसलं त्याचं असतं मग काय तर एवढं रिक्षा दिसतं समोर. ते रिक्षा परत आठवून येत नाही आम्हाला दररोज दिसून पण. आणि अरे भाई फास्ट यायला पण आता हे काम करून टाकतो जसं आलो तसं. आता पटकन जवळच आहे. तेल घ्यायचं आहे आणि शेंगदाणे भाजके दोन्ही काम करून टाकतो आजच्या आजच. साहेब म्हटलं पण काय विषय नाही, सगळं आपलं लायसन क्लिअर कर. गाडी पूर्ण क्लिअर कर. गाडी विषय काय गाडी कोणाची माहिती आहे ना, क्लिअर असणारच की सगळं. एक आता आमच्या ओळखीचे पण आता मला कोण ओळखत नाही. हेल्मेट घातल्यावर मला कोण ओळखत नाही. बघणार म्हणलं की नाही बघणार यार बघणार थोडं काय बघणार काय असं जर वेगळं काय दिसलं तर बघणार ना लोक. 70 एंट्री केलो. आता इथं किती जण बघतात काय नाही बघू तरी पण लावतो गाडी आपली इथं. एवढा खबरदारीत लावायची गरज होती का शुभा तुला? शुभ्या काढला घ्यायला बस का झाला बस का गाडीचा सगळीकडं ना नुसतं हागायचंच कामं करतो बघ शुभ्या तू. एक ठिकाणी धड काम करत नाही. अरे थोडंसं चुकलं माझं, थोडं थांबावं. किती रागवतो लगेच. एवढं रागवायचं नसतं यार. एवढं लगेच इथं ठेवतो. झालं बाई इथलं पण काम. एक साथ 3 काम. आता हे नाही 3 काम. तिसरं काम अजून व्हायचं आहे. तर आपलं इनो घ्यायचं. इनो निळ्या कलरचं पॅकेट. इनो कुठं जास्त भेटतच नाही. आत्तापर्यंत 2 दुकानं बघितलो पण भेटला नाही. आणि साई सुपरमध्ये गेलं ना एवढं हसलं बाबा. माझ्या तोंडाला काय लागलेलं असतं का काय मला कळत नाही. मी नीट वागत नाही का काय की. परवा तर मी म्हणालतो त्यांना घासणी द्या म्हणालतो. म्हणजे तुझं मी रेनकोट घातलेलो पण साहेब पूर्ण शॉप पूर्ण घाण होऊ नये म्हणून मी काय केलो आत गेलोच नाही. म्हणजे त्यांना सांगितलं की मी आतमध्ये येत नाही, मला थोडंसं सामान पाहिजे 2च, तर तुम्ही आणून द्या म्हणलो. ठीक आहे म्हणले. त्यांनी आणून दिले. आणि घासणी म्हणालो त्यांना नाचणी ऐकू आले. एवढं हसले सगळेजण. लय हसले सगळेजण. त्यामुळेच थोडंसं आता इकडं कशाला चाललो इनो आणायला चाललो. हां आपण लय डेंजर इकडनं तिकडं पळत असतो. फक्त इकडनं तिकडं. तर निळ्या कलरचं पॅकेट पाहिजे इनोचं. ब्लू गाणं आहे ना आपलं ते थोडंसं. आणि फोटो कशाला काढायचं काय मग निळ्या कलरचं पाहिजे. आता मोदी चालू आहे ते घेण्यासाठी. तर बघू शकतो भेटलं तर बरंच आहे. पण ते साई सुपर एवढं जुनं आहे. लय जुनं आहे. आणि हे एक हॉस्पिटल खतरनाक हॉस्पिटल ना. केव्हा पण या तुम्ही एवढी गर्दी असते ना इकडं. एवढी गर्दी लय गर्दी असते. समोर मंगलवारीला आहे त्या साईडला कॉलेज आहे. इथंच हॉस्पिटल आहे. त्यामुळे ह्या इथं गाड्यांना पार्किंग नसते काय नसते. तरी आज फुल पार्किंग आहे. ह्या पूर्ण लेफ्ट साईड राईट साईडची पूर्ण पार्किंग रिकामीच आहे. आणि हे पण आणून द्यायचं घरी कचरा इकडं
इकडं पण घंटागाडीचा प्रॉब्लेम वाटतो बहुतेक थोडासा. बाहेर कचरा दिसायला लागला आहे आणि कपडे आणायचे. दुकानला बघितलं आठवण आलं मला कपडे घ्यायचेत म्हणून. आणि आता पोरं पण असं बघतात ना बघितलं 2-3दा पोरगं बघायलाच पाहिजे. नाही बघितलं तर कसं नाही, बघायलाच पाहिजे भाई पोरगं. नाही तर ते पोरगंच नाही जर माझं हेल्मेटला वगैरे बघितलं नाहीत तर. इनो हवेत मॅडम इकडं. भैया इनो पाहिजे, निळ्या कलरचं पॅकेट पाहिजे. वरचे 3 रुपये का तिकीट. बघितलं बॅलन्स केवढा आहे, 55 रुपये फक्त. गरिबी आहे भाई फुल आपल्याकडं, फुल्ल गरिबी आहे माझ्याकडे. काका इनो पॅकेट पाहिजे, इनो निळ्या कलरचं पॅकेट पाहिजे 8. हां निळा, हां 8 द्या. स्कॅनर कुठे आहे? किती? 80. निळ्या कलरचं पॅकेट खाल्लं असतं झालं पैसे. तिन्ही पण काम झाले आत्ता पण. आज पहिल्यांदा एवढं भारी काम केलं असेल, ते पण आठवण आणून. काय झालं हे कॅमेरा आहे का? तुम्ही जे बोलता हो जे बघता ते सगळं रेकॉर्ड व्हायला. हां ते यूट्यूबला टाकतो. हां हां ठीक आहे, थँक्यू. चला येऊ का? हां राईट. असते भाई एक फुल सपोर्ट व्यवस्थित. जसं की एक काका करा करा म्हणते ते बरं कसं असायला यार. मी गेल्यावर समोर कोण काय करत नाही, मी गेलं की चालू कसला आहे ते पोरगं असं आहे तसं आहे नुसतं हवाबाजी हो लगेच. बाहेर पडतं यार असं कोणतरी तारीफ केलं तर. पण काय करावं एक जण करतच नाही. त्यांच्याकडनं मला तारीफ करायला घ्यायचं असतं, त्यांनी कधी करत नाही, कधीच नाही. सांगितलं असतो ना पण जाऊ देता, रोज बसतो मी त्यांच्यासोबत. पण ठीक आहे आता काय तारीफ करू पण नाही मी, नाहीतर मी लगी माजलो आणि वागायला चालू करेल. हां त्यामुळे त्यांना माहिती आहे कुठला बॉम्ब कुठे टाकायचा, त्यामुळे सर त्यांचं असे. आणि आमचं शिरक्या कुठे गेला काय माहीत रात्री घरात सांगून गेला का नाही गेला काय माहीत. असलं गडप होतं, एवढं सज्जन पोरगं जर अचानक भयानक रात्री गडप झालं तर थोडं डाऊट येणारच ना घरच्यांना पण सगळ्यांना पण. म्हणजे ड्युटीला गेला आहे म्हणून सांगितलं आहे, पण एवढं अचानक भयानक ड्युटी. आता ते त्यांनी दवाखान्यात कामाला आहे तसं तर डाऊट व्हायला नाही पाहिजे आहे. पण रेग्युलर जर केला तुम्ही आणि म्हणणंच भस्त करून जर म्हणलं मला काम आहे मी चाललो, पण खोटं बोलायचं ना. एक डायलॉग फेमस आहे, मी तरी येला होतं बसलो बघितलं फस गया रे सिंगम तू फस गया. मी चप्पल पण नाही आता काय गणपती होते, पण लई मज्जा आली यार खतरनाक. सगळेजण बघितले ना जरा भीती पण वाटते. भीती कशाला वाटते मला पण माहीत नाही, पण मज्जा पण तेवढीच येते. बघतात ना लई जण एवढे बस 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 बस. हे कसं आहे असं कधी केलं का? पाय लावलं का कधी? मी लावलो. मला येत नव्हतं भाई सरक नाही यार म्हणणं काय यार. हट चांगलं केलं तर व्हिडिओ घ्यायला तो हट. असं कधी केलं आहे का? मी गेलो, मला येत नव्हतं पण मला शिकवले. सारखं पाय लावून शिकवले मला. बिग बास्केट सोलापुरात कमिंग सून, अजून कमिंग सूनच आहे. महिना झाला त्याचं डिजिटल, अजून कमिंग सूनच चालू. तर काय यार थोडं सरकत जावं यार. अच्छा जिंदगी रे तुम्हारी. की बाबा पहिला घरातलं सामान देतो तेल शेंगा आणि मग जातो ऑफिसला, ऑफिसचं सामान द्यायला.
नंतर आमचा मिटिंग बाय अजून खवळाखोळी करी. आलाच नाही गेलाच नाही मामा अजून गेले नाही जेवायला. दिलो सामान मामाकडे दिलो. मामावर देतो का आपलं काम संपला विषय. हे कलर मस्त आहे पण खरंच भारी आहे. कलर चांगला आहे. गाडी ओके पण कलर चांगला. अरे आत्ता तर बाबा काय